आपला हा बिग बॉस मराठी सीझन 6चा प्रवास तुझ्यासाठी कसा होता? हो, एनलाइटनिंग. म्हणजे एक सोए हुए को कोई जगा सकता है तो वो बिग बॉस है. तो सोए भी नाही, पण बेसिकली मी या शो मध्ये आलोच ह्याच्यासाठी की चॅलेंज ऍक्सेप्ट करायला आहे की जे आई मला म्हणायची, अरे एकलकोंडा आहे, एकटा राहतो, घर कोंबड्या आहे, मित्र म्हणायचे, माणूस घाण आहे. कारण मला ते लहानपणापासून म्हणजे घरी बसून कला करायला आवडायची, एका रूम मध्ये बसून तिथे माझं जग विश्व मला सापडायचं. नाही तर दुसरं म्हणजे नेचरमध्ये ट्रेकिंगला जायचो, वनात फिरायला आवडायचं, प्राण्यांबरोबर इंटरॅक्ट करायला आवडायचं. तेच माझं जग विश्व होतं. आणि ते मला मला तो एक कम्फर्ट झोन झाला होता. आणि दरवेळेला कम्फर्ट झोनमध्ये राहून जगता येत नाही असं मला कळलं होतं. त्यामुळे तो एक चॅलेंज ऍक्सेप्ट केला मी की मला दुनिया समोर यायचंय, दुनियाला फेस करायचंय. लोक वेगवेगळी प्रकारचे लोक असतात. जेव्हा चॉईस नसताना तुम्ही कसं त्या लोकांना सहन करू शकता किंवा त्यांच्याबरोबर राहू शकता किंवा कसं काय जर्नी होऊ शकते ते बघायचं होतं मला. ते बघायचं होतं. म्हणून तेच म्हणतो ना की टास्क हे सगळे कॉम्पिटिशन मला माझी कोणी दुसऱ्यांमध्ये मी पाहिलीच नाही कॉम्पिटिशन. माझी स्वतःचीच कॉम्पिटिशन स्वतःबरोबर. कारण की ते करणं ते सर्वात मोठी गोष्ट, अवघड गोष्ट होती. कारण की ती सवय झालेली असते लहानपणापासून की एक याच विचारांनी पुढे गेलो आयुष्यात. तर हे एक चॅलेंज होतं, खूप कठीण चॅलेंज होतं. कारण की त्या घरामध्ये तुमचं काही वादविवाद झाले तुम्ही सोडून जाऊ शकत नाही कुठे. तुम्हाला तिथेच राहून म्हणजे 100 दिवस म्हणजे 2400 तास टोटल आयुष्यातले तुम्ही त्याच लोकांबरोबर हिंडताय फिरताय आणि झोपताय उठताय आणि खाताय पिताय. तर ते खूप एक कठीण परीक्षा असते आणि ती फायनली तो पेपर देऊन मी बाहेर पडलो.